तो जो लागला तो फोटो दिला मग पाठवून काय म्हणले स्टार्टिंग पासून आज पाहतो 12 फेब्रुवारीला कृषी उत्पन्न बाजार समिती जालना मध्ये जे रेट चालू आहे, उच्चतम दर्जाची तूर 82-83 पर्यंत विकलेली आहे. अवरेज माल 77-78 पर्यंत विकू लागलेले. चना पाहिला तर 5200-5250 पर्यंत आहे. सोयाबीन आज मिलवाल्याच्या हिशोबाने 5050 ते 5100च्या दरम्यान निघायला पाहिजे, कारण आणखीन सोयाबीनचे भाव निघालेले नाही. आणि मागील काही दिवसा पाहता भावामध्ये थोडी मंदी आलेली आहे. आता हा प्रश्न अगदी सगळ्यांच्या मनामध्ये आहे की ही अडचण काय. याच्यावर सरकारी धोरण अवलंबून असतात, परंतु काही प्रसार माध्यमातून काही अफवा पसरलेल्या आहे आणि शेतकऱ्याची जी स्थिती द्विधा झालेली आहे आणि येत्या मार्केटमध्ये थोडा सुधार वाटू लागलेला आहे. काय होईल हा सगळं काळच सांगेल, कारण धोरणानुसार इथलं चालतं आणि सोशल मीडिया आणि प्रसार माध्यम काही बातम्यामुळे आणखीन भावामध्ये बदल होतो. येता काळ हा शेतकऱ्यासाठी चांगला होता, पण भाव बदलले आणि शेतकऱ्याची जे आशा होती ती थोडी निराशा झालेली आहे. योग करो, चांगले विचार येऊ आणि भविष्यामध्ये शेतकऱ्याच्या हातात 2 पैसे पडतील अशी भावामध्ये वृद्धी हो, हीच विनंती आहे. सोयाबीनचे भाव अचानक पडले, कारण मागील 2-4 वर्षात पाहता सोयाबीनची पहिल्यांदाच थोडी तेजी आली होती आणि सगळ्यांच्या नजरा त्या तेजीकडे लागल्या. आणि साहजिकच जेव्हा भाव वाढते तेव्हा प्रत्येकाच्या मनात एक आशा असते की भविष्य काळामध्ये मला 2 पैसे पडतील, पण अचानक भाव पडले आणि सगळं शेतकऱ्याची आणि व्यापाऱ्याची एक निराशा झाली. योग करो की आणखीन भाव वाढो आणि शेतकऱ्याला सुखीचे दिवस